नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या YBD अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, महाराष्ट्र शासन अंतर्गत आयुक्त वैद्यकीय शिक्षण संशोधन व आयुष या विभागाअंतर्गत नवीन 1107 पदांसाठी पदभरती आलेली आहे। एकूण जर म्हटलं तर 16 ते 17 वेगवेगळ्या पदांचा समावेश असणार आहे। जास्तीत जास्त पद गट क संवर्गातील असणार आहे। टोटल पदसंख्या असणार आहे 1107 पदसंख्या। ठीक आहे, तर या नवीन पदभरतीविषयी संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमाने आपण जाणून घेणार आहोत। तर त्यासाठी व्यवस्थित या व्हिडिओला पूर्ण बघा। तर बघा मित्रांनो, या पदभरतीची जाहिरात कालच प्रसिद्ध झालेली आहे 18/6/2025 रोजी आणि ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी आजपासून सुरुवात झालेली आहे। तर बघा इथं महत्त्वाचं वेळापत्रक दिलेलं आहे। 19/6/2025 पासून इथं सायंकाळी 5 वाजल्यापासून ऑनलाईन अर्ज भरायला सुरुवात होणार आहे आणि ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे 9 जुलै 2025 रात्रीचं 12 वाजेपर्यंत तुम्ही इथं ऑनलाईन अर्ज सादर करू शकता। ठीक आहे, तर हे महत्त्वाचं वेळापत्रक आहे। थोडंसं खाली आल्यानंतर आपल्याला इथे एक हेल्पलाईन नंबर दिलेला आहे। जर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही या नंबरवरती संपर्क करू शकता, कारण वारंवार कमेंट्स येत असतात, काही मदत लागत असते। काही प्रश्न असतील तर तुम्ही या नंबरवरती संपर्क करू शकता किंवा एक ईमेल आयडी दिलेला आहे त्यावरती देखील तुम्ही संपर्क करू शकता, जो की तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता। नंतर पुढे बघा, आपल्याला पदांबद्दल डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे। सर्व पद हे जे असणार आहे मित्रांनो, गट क संवर्गातील असणार आहे। काही पद तांत्रिक असणार आहे आणि काही पद अतांत्रिक असणार आहे। यातील जर म्हटलं तर 15 तांत्रिक पदांचा समावेश बघण्यासाठी भेटलेला आहे। याच्यासाठी 1058 जागा आहे आणि 2 पद जे असणार आपल्याला अतांत्रिक विभागामध्ये येत आहे। याच्यासाठी जर म्हटलं तर 49 जागा आहे। अशा प्रकारच्या टोटल जर म्हटलं तर 1107 आपल्याला जागा बघण्यासाठी भेटलेल्या आहे। तर बघा, पहिले जे पद असणार आहे आपल्याला पदाचं नाव दिलेलं आहे ग्रंथपाल। याच्यासाठी 5 पदसंख्या आहे। वेतन श्रेणी जर म्हटलं तर 38,600 ते 1,22,800 या दरम्यानमध्ये असणार आहे मित्रांनो। हे आपलं बेसिक पेमेंट असतं। यामध्ये इतर महागाई भत्ते, इतर देय भत्त्यांचा समावेश असतो। म्हणजे आपलं स्टार्टिंग पेमेंट यामध्ये एक्स्ट्रा तुम्ही 10 ते 12,000 पकडून चालू शकता। जसं की बेसिक पेमेंट इथं 38,600 म्हटलं तर तुमचं स्टार्टिंग पेमेंटच इथं 48,000 ते 50,000 या दरम्यानमध्ये असणार आहे मित्रांनो। प्रत्येक पदानुसार अशाच प्रकारचं तुम्ही एक्स्ट्रा 8 ते 10 किंवा 12,000 एक्स्ट्रा पेमेंट धरून चालू शकता। एवढं तुमचं स्टार्टिंग पेमेंट असणार आहे आणि पगारामध्ये तुमची वारंवार इथं वाढ होत चालणार आहे। आता वेतन श्रेणीबद्दल आपण वारंवार माहिती बघणार नाहीये, फक्त पदाचं नाव आणि त्यानंतर आपल्याला पदसंख्या आणि पुढे आपल्याला शैक्षणिक पात्रता, वयाची अट वगैरे संपूर्ण डिटेलमध्ये माहिती जाणून घ्यायची आहे। तर बघा, इथं जर म्हटलं तर आपल्याला पुढे बघा, आर तज्ञचं पद आहे। एकूण 18 पदसंख्या असणार आहे मित्रांनो। त्यानंतर समाजसेवा अधीक्षकचं पद आहे वैद्यकीय मधील। याच्यासाठी जर म्हटलं तर 135 जागा आहे। त्यानंतर आपल्याला पुढे तज्ञासाठी पद आहे मित्रांनो 17 जागा आहे। त्यानंतर प्रयोगशाळा तंत्रज्ञाचं पद आहे 81 जागा आहे। 181 जागा आहे। त्यानंतर ECG तंत्रज्ञाचं पद आहे 84 जागा आहे। त्यानंतर क्षकिरण तंत्रज्ञाचं जागा आहे आपल्याला एकूण 94 जागा आहे। त्यानंतर सहाय्यक ग्रंथपालचं पद आहे 17 जागा आहे। औषध आपल्याला निर्माता, ठीक आहे, औषध निर्मात्याची जागा आहे 207 जागा, भरपूर जागा आहे औषध निर्मात्यासाठी। त्यानंतर दंत तंत्रज्ञाचं जागा आहे, त्याच्यासाठी 9 जागा आहे। ठीक आहे, त्यानंतर पुढे बघा, प्रयोगशाळा सहाय्यकचं पद आहे 170 आपल्याला जागा बघण्यासाठी भेटलेल्या आहेत। पुढील आपल्याला क्षकिरण सहाय्यकचं पद आहे 35 जागा बघण्यासाठी भेटलेलं आहे। ग्रंथालय सहाय्यकचं पद आहे आपल्याला 13 जागा आहे। त्यानंतर यामध्ये 4 वेगवेगळ्या पदांचा समावेश आहे, कोणत्या पदासाठी तुमचं सिलेक्शन होऊ शकतं। 36 जागा आहे। त्यानंतर वाहन चालकचं देखील पद आहे 37 जागा आपल्याला बघण्यासाठी भेटलेल्या आहेत। तर हे बघा, आपल्याला तांत्रिक पद बघण्यासाठी भेटलेले आहेत। एकूण जर म्हटलं तर हे आपल्याला अ गटामध्ये येतात। याच्यासाठी जर म्हटलं तर टोटल 1058 जागा आहेत मित्रांनो। ठीक आहे, आणि पुढे जर म्हटलं तर 2 जे पद आहेत अतांत्रिकमध्ये येतात। यामध्ये उच्च श्रेणी आपल्याला लघुलेखकचं पद आहे 12 जागा आहे आणि निम्न श्रेणी लघुलेखकचं पद आहे याच्यासाठी 37 जागा आहे। तर टोटल जर म्हटलं तर ब याच्यासाठी 49 जागा आहे आणि अ आणि ब यांच्या एकत्रित जागा जर म्हटलं तर आपल्याला 1107 जागा बघण्यासाठी भेटलेल्या आहेत मित्रांनो। ठीक आहे, तर बघा मित्रांनो, पुढे व्हिडिओ कंटिन्यू करण्याअगोदर आपल्यासाठी अतिशय महत्त्वाची माहिती देऊन घेतो मित्रांनो। हे जे 16 ते 17 जे पद आहे मित्रांनो, या सर्व पदांसाठी 4 कॉमन विषयांवरती प्रश्न विचारले जाणार आहे मित्रांनो। हे जे 4 कॉमन विषय असणार आहे मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता, IMP, GK, चालू घडामोडी। तर या विषयाच्या नोट्स आपण उपलब्ध करून देतोय अतिशय कमी किमतीमध्ये। सर्वांच्या एकत्रित आपल्याला नोट्स भेटणार आहे मित्रांनो। सर्व विषयांच्या सेपरेट असतील, परंतु एकत्रित किमतीमध्ये या नोट्स उपलब्ध करून देतोय। या सर्वांच्या एकत्रित किमती आपण ठेवलेल्या 149 रुपीज मित्रांनो। ठीक आहे, यामध्ये तुम्हाला मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता, IMP, GK, चालू घडामोडी या 4ही विषयांच्या नोट्स आपल्याला भेटून जातील फक्त 149 रुपीज मध्ये, ज्या की सर्व पदांसाठी हे 4 कॉमन विषय कंपल्सरी आपल्याला असणार आहे। जर तुम्हाला या नोट्स पाहिजे असेल तर या नंबरवरती तुम्हाला फोन पे, गुगल पे किंवा पेटीएमच्या माध्यमाने पेमेंट करायचे आणि याच नंबरवरती व्हॉट्सअपवरती स्क्रीनशॉट पाठवायचा आहे। त्यानंतर 10 ते 15 मिनिटांमध्ये सर्व नोट्स PDF स्वरूपामध्ये व्हॉट्सअपवरती तुम्हाला लगेच भेटून जातील। यामध्ये तुम्हाला मराठीचे सेपरेट नोट्स असतील, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ताचे सेपरेट नोट्स असतील। प्रत्येक विषयाच्या 150 ते 200 पेजेसच्या टॉपिकनुसार नोट्स तुम्हाला भेटून जातील, जेणेकरून तुम्ही लगेच प्रॅक्टिस
30ला सुरुवात करू शकता मित्रांनो. ठीक आहे, तर या नोट्सचा देखील तुम्ही लाभ घ्यायला विसरू नका. तर चला आता पुढे व्हिडिओ आपण कंटिन्यू करत आहोत. त्यानंतर पुढे बघा, आपल्याला प्रत्येक पदानुसार शैक्षणिक पात्रता इथं दिलेली आहे मित्रांनो. तर आता त्याबद्दल इथं माहिती जाणून घेऊया. तर पहिले जे पद असणार आहे प्रयोगशाळा सहाय्यकचं पद आहे मित्रांनो. याच्यासाठी बॅचलर डिग्री त्या संदर्भात आपली असणं गरजेचं असणार आहे. इथं बघा आपल्याला म्हटलेलं आहे बॅचलर ऑफ पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन लॅबोरेटरी, यामध्ये तुमची डिग्री असेल तर तुम्ही इथं अर्ज करू शकता, किंवा BSc झालं असेल या संदर्भामध्ये तरी देखील तुम्ही इथं अर्ज करू शकता. ऑरला देखील ऑप्शन आहे मित्रांनो. यामध्ये जर म्हटलं तर फिजिक्स, केमिस्ट्री, बायो याच्यामध्ये तुमचा डिप्लोमा झाला असेल या संदर्भामध्ये तरी देखील तुम्ही इथं अर्ज करू शकता मित्रांनो. ठीक आहे, तर त्यासोबत तुम्हाला इथं खाली जर म्हटलं तर यांचा अनुभव देखील पाहिजे आहे, किंवा तुम्ही हॉस्पिटलमध्ये काम केलेलं देखील पाहिजे आहे. तर हे तुम्ही इथं तुमचं असेल तर तुम्ही इथं अर्ज करू शकता. तुमचा डिप्लोमा झाला असेल, कामाचा अनुभव असेल तर तुम्ही इथं अर्ज करू शकता, किंवा तुमची डिग्री झाली असेल तर तुम्ही डायरेक्टली इथं अर्ज करू शकता. काही अडचण नाही. डिग्रीसाठी अनुभव नाही आहे आणि डिप्लोमासाठी इथं अनुभव ठेवलेला आहे. ठीक आहे, त्याच प्रकारे इथं पुढे जर म्हटलं तर प्रयोगशाळा तंत्रज्ञाचं पद आहे मित्रांनो. याच्यासाठी देखील त्या संदर्भातील इथं डिग्री आपली इथं असणं गरजेचं असणार आहे. आणि जर तुमचा डिप्लोमा झाला असेल तर डिप्लोमा सोबत तुम्हाला इथं तुमचा अनुभव देखील तुम्हाला इथं सादर करावा लागणार आहे मित्रांनो. ठीक आहे, आणि डिग्री झालेली असेल तर तुम्हाला कोणत्या प्रकारचा अनुभव लागणार नाहीये. ग्रंथपालसाठी जर म्हटलं तर इथं बघा आपल्याला जर म्हटलेलं आहे बघा, या संदर्भात जर म्हटलं तर आपल्याला इथं देखील आपल्याला म्हटलेलं आहे त्याच्या संदर्भात आपला कोर्स झालेला इथं असणं गरजेचं असणार आहे. ठीक आहे, ग्रंथपालाचा जो पण कोर्स आहे तो असणं गरजेचं असणार आहे, आणि त्याच्यासोबत आपलं ग्रॅज्युएशन देखील इथं कंप्लीट असणं गरजेचं आहे. आर्ट, कॉमर्स, सायन्स कशातूनही झालं असेल तरी चालेल, परंतु आपल्याला ग्रंथपालाची जी डिग्री आहे ती आपल्याकडे इथं असणं गरजेचं असणार आहे. ठीक आहे, त्यानंतर पुढे बघा आपल्याला ग्रंथालय सहाय्यकचं पद आहे मित्रांनो. याच्यासाठी जर म्हटलं तर 10वी उत्तीर्ण आणि 6 महिन्याचा जो आपला लायब्ररी सायन्स अँड त्याच्या संदर्भात जो ग्रंथालय सहाय्यकचा जो कोर्स असतो तो आपण पूर्ण केलेला असणं गरजेचं असणार आहे. ठीक आहे, 6 महिन्याचा असेल तरी चालेल, काय अडचण नाही. 10वी पास असेल तरी अडचण नाही, परंतु तुमचा 6 महिन्याचा तो कोर्स इथं पूर्ण असलेला गरजेचं असणार आहे. त्यानंतर पुढील आपल्याला सहाय्यक ग्रंथपालचं पद बघण्यासाठी भेटलेलं आहे. तर बघा तुमचं आर्ट, कॉमर्स, सायन्स कशातूनही TY कंप्लीट झालं असेल, डिग्री तुम्ही कंप्लीट केली असेल तरी चालेल, परंतु त्याच सोबत तुम्हाला इथं 6 महिन्याचा या संदर्भात जो कोर्स आहे तो तुमचा इथं पूर्ण असलेला गरजेचा असणार आहे मित्रांनो. ठीक आहे, यामध्ये जर म्हटलं तर बघा त्या संदर्भात कोर्स इथं मागितलेला आहे 6 महिन्याचा कमीत कमी. ठीक आहे, त्यानंतर पुढे जर म्हटलं तर ECG तंत्रज्ञाचं पद आहे. तर तुमचं BSc वगैरे झालं असेल आणि त्यासोबत जर म्हटलं तर या संदर्भात तुमचा ECGचा जो कोर्स आहे तो पूर्ण केलेला असेल तर तुम्ही इथं अर्ज करू शकता. जर डिग्री असेल तर तुम्ही डायरेक्टली अर्ज करू शकता, काय अडचण नाही. परंतु जर तुमचा डिप्लोमा झाला असेल या संदर्भामध्ये, ठीक आहे, तर तुम्हाला तुमचा अनुभव असेल तर चांगली गोष्ट आहे. ठीक आहे, यामध्ये अनुभव तुम्हाला इथं मागितलेला आहे मित्रांनो. त्यानंतर पुढे जर म्हटलं तर बघा इथं टिप दिलेली आहे. यामध्ये ही टिप वगैरे तुम्ही वाचून घ्या मित्रांनो. व्यवस्थित तुम्हाला इथं जी माहिती नोटिफिकेशनमध्ये दिलेली आहे तर नोटिफिकेशन तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलवरून डाउनलोड करू शकता, कारण प्रत्येक पदानुसार त्याची शैक्षणिक पात्रता वेगवेगळी दिलेली आहे. त्यानंतर इथं बघा आहार तज्ञचं पद आहे मित्रांनो. इथं BSc तुमचं झालेलं असणं गरजेचं असणार आहे होम सायन्समध्ये. ठीक आहे, आणि त्याचसोबत जर म्हटलं तर या संदर्भात जी पण माहिती ती तुम्हाला सर्व असणं गरजेचं असणार आहे. ठीक आहे, तर बघा BSc तुमचं झालं असेल होम सायन्समध्ये तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता, किंवा डिग्री केली असेल तुम्ही डायरेक्टली याच्यामध्ये होम सायन्समध्ये तरी देखील तुम्ही इथं अर्ज करू शकता, काय अडचण नाही. औषध निर्मात्यासाठी जर म्हटलं तर 12वी उत्तीर्ण असणं गरजेचं असणार आहे. त्याचसोबत इथे बघा आपल्याला म्हटलेलं आहे इथं तुमचा डिप्लोमा जरी झाला असेल, ठीक आहे, D फार्मसी झाली असेल तरी तुम्ही इथं अर्ज करू शकता, किंवा B फार्मसी झालं असेल तरी तुम्ही इथं अर्ज करू शकता, काही अडचण नाही. ठीक आहे, त्यानंतर पुढे बघा पुढे आणि अजून एक महत्त्वाचं म्हणजे जे आपलं जे कोर्स आहे तो पूर्ण झाल्यानंतर आपण जे सर्टिफिकेट काढतो ते तुमच्याकडे असणं गरजेचं असणार आहे प्रत्येक पदासाठी, ही गोष्ट लक्षात घ्या. त्यानंतर इथं बघा आपल्याला पुढे हे 4 पदे यांच्यासाठी जर म्हटलं तर 10वी पास प्लस 6 महिन्याच्या या संदर्भात जो कोर्स असतो तो तुम्ही इथं पूर्ण केलेला असणं गरजेचं असणार आहे. तर बघा पुढील आपल्याला 10 नंबरचं पद जे दिलेलं आहे समाजसेवा अधीक्षकचं पद आहे वैद्यकीयमधील. तर याच्यासाठी फुल टाईम तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएशन याच्यासोबत जर म्हटलं तर तुमचं जे पोस्ट ग्रॅज्युएशन आहे याच्यामध्ये तुमचा जो कोर्स असणार आहे मित्रांनो हे तुमचं MSW झालेलं असणं गरजेचं असणार आहे मित्रांनो. ठीक आहे, आणि त्या संदर्भामध्ये ते संदर्भात जर म्हटलं तर याच्यामध्ये बघा 2-3 विभाग असतात, 2-3 वेगवेगळे फील्ड असतात. याच्यामध्ये तुमची फील्ड इथं दिलेली आहे जी की तुम्ही इथं स्क्रीनवरती बघू शकता. तर याच्यामध्ये तुमचं MSW फुल टाईममध्ये झालेलं असणं गरजेचं असणार आहे या पदासाठी. त्यानंतर किरण तंत्रज्ञ याच्यासाठी देखील त्याच्या संदर्भात इथं जो आपला रेडिओग्राफीचा जो कोर्स आहे तो झालेला असणं गरजेचं असणार आहे मित्रांनो. अदरवाईज तुम्हाला ऑरला शैक्षणिक पात्रता दिलेली आहे जी की तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता. त्यानंतर किरण सहाय्यकसाठी इथं जर म्हटलं तर त्या संदर्भात आपल्याला इथं कोर्स असणं गरजेचं असणार आहे जी की तुम्ही स्क्रीनवरती माहिती इथं बघू शकता. त्या संदर्भात प्रत्येक पदानुसार जर म्हटलं तर हे सर्व तांत्रिक पद आहे, तर तांत्रिक पदासाठी त्या संदर्भात जो कोर्स असतो तो आपला पूर्ण झालेला असणं गरजेचं असतो मित्रांनो. ठीक आहे, तर याच प्रकारे आपल्याला वाहन चालकसाठी देखील जर म्हटलं तर इथं बघा काय
म्हटलेलं आहे आपल्याला याच्या संदर्भात आपल्याला जे वाहन चालवण्याचा जो परवाना आहे तो आपल्याकडे असणं गरजेचं असणार आहे. बाकीची इतर डिटेलमध्ये माहिती इथं दिलेली आहे, जसं की आता लेटेस्ट जे सर्टिफिकेट असतात ते देखील तुमच्याकडे असणं गरजेचं असणार आहे. जसं की जे आपलं लायसन असतं ते एक्सपायर झालेलं नसलं पाहिजे मित्रांनो. लेटेस्ट तुमचं लायसन चालू असणं गरजेचं असणार आहे. त्याच्यासोबत तुम्हाला मराठी, हिंदी, इंग्लिश लँग्वेज इथं रीड करता आली पाहिजे, बोलता आली पाहिजे, अशा प्रकारचं देखील इथं म्हटलेलं आहे. नंतर पुढे बघा आपल्याला अतांत्रिक पदं दिलेली आहेत मित्रांनो. यामध्ये उच्च श्रेणी लघुलेखकचं पद आहे आणि निम्न श्रेणी लघुलेखकचं पद आहे. याच्यामध्ये उच्च श्रेणी लघुलेखकचं जे पद आहे याच्यासाठी 10वी पास असणं गरजेचं असणार आहे. लघुलेखनाचा जो पद जो स्पीड असणार आहे ते 120 आपल्याला पाहिजे आणि टायपिंग तुमची एक तर इंग्लिश 40 किंवा मराठी 30 झालेली असणं गरजेचं असणार आहे. निम्न श्रेणीसाठी फक्त इथं 100चा स्पीड इथं असणं गरजेचं असणार आहे. बाकी 10वी पास, 100चा स्पीड आणि टायपिंग एक कोणती झालेली असणं गरजेचं असणार आहे आणि त्यानंतर तुम्ही इथं अर्ज करू शकता. वयोमर्यादा जर म्हटलं तर खुला प्रवर्गासाठी 18 ते 38 वर्ष ठेवण्यात आलेले, कमीत कमी 18 आणि जास्तीत जास्त 38 वर्षापर्यंत इथं अर्ज करू शकतात. आणि मागासवर्गीयांसाठी इथं 5 वर्षाची सूट आहे, ते 43 वर्षापर्यंत इथं अर्ज करू शकतात. आणि खाली जर म्हटलं तर आरक्षणानुसार इथं वयामध्ये सूट दिलेले, त्या आरक्षणानुसार तुम्ही येत असाल तर तुम्हाला याची देखील इथं सूट भेटणार आहे मित्रांनो. ठीक आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची स्वरूप इथं जर म्हटलं तर आपल्याला ऑनलाईन अर्ज कसा भरायचा याच्यावरती डिटेलमध्ये उद्या व्हिडिओ येणार आहे किंवा आज सायंकाळी तुम्हाला तो व्हिडिओ भेटून जाईल, तो बघून तुम्ही ऑनलाईन अर्ज सादर करू शकता. पुढे जर म्हटलं तर तुमची ऑनलाईन एक्झाम होणार आहे. प्रत्येक हे जे पद आहेत मित्रांनो, टोटल हे 16 ते 17 जे पद आहे यांच्यासाठी 4 कॉमन विषय असणार आहे मित्रांनो. मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी. ठीक आहे, म्हणजे बुद्धिमत्ता किंवा आपण रिझनिंग ज्याला बोलतो ते तुम्हाला इथं असणार आहे. प्रत्येक याच्यासाठी जर म्हटलं तर आपल्याला बघा, आपल्याला याच्यामध्ये जर म्हटलं तर काही पदांसाठी टेक्निकल क्वेश्चन देखील विचारले जाणार आहे मित्रांनो. परंतु हे जे 4 कॉमन विषय असणार आहे याच्यासाठी आपण ज्या नोट्स पहिल्यांदा आपल्याला व्हिडिओच्या सुरू होताना 1 ते 2 मिनिटानंतर जी नोट्सबद्दल माहिती दिलेली आहे तर त्या नोट्स तुम्ही वापरू शकता. हे 4 कॉमन विषय सर्व पदांसाठी असणार आहे. काही पदांसाठी टेक्निकल देखील आपल्याला विषय ठेवलेला आहे मित्रांनो. ठीक आहे, तर त्याच्याबद्दल इथं माहिती दिलेली आहे. ठीक आहे, तर अभ्यासक्रमाविषयी डिटेलमध्ये आपण एक सेपरेट व्हिडिओ बनवणार आहोत, काळजी करू नका. त्यावरती आपण डिटेलमध्ये एक सेपरेट व्हिडिओ टाकणार आहोत. त्यानंतर बघा प्रत्येक याचा अभ्यासक्रम दिलेला आहे, त्याच्याविषयी इथं माहिती दिलेली आहे मित्रांनो. तर थोडंसं खाली आल्यानंतर बघा आपल्याला इथं याच्यामध्ये आपल्याला ग्रुपनुसार इथं प्रश्न विचारले जातील, प्रश्नांची संख्या वगैरे दिलेली आहे, जे की तुम्ही इथं स्क्रीनवरती बघू शकता. ठीक आहे, तर बघा यामध्ये आपल्याला मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता, चालू घडामोडी वगैरे याच्यावरती तुम्हाला इथं प्रश्न विचारले जाणार आहे. आणि जो तांत्रिक विषय याच्यासाठी 40 आपल्याला प्रश्न असणार आहे मित्रांनो. प्रत्येक याच्यामध्ये 8 प्रश्न असतील आणि बाकीचे जे विषय आहेत यांच्यासाठी जर म्हटलं तर आपल्याला 15 प्रश्न विचारले जातील. ठीक आहे, तर अशा प्रकारचा आपला अभ्यासक्रम असणार आहे. तर अभ्यासक्रमाविषयी डिटेलमध्ये सेपरेट एक व्हिडिओ येणार आहे, तर तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता. आपण उद्या तो व्हिडिओ अपलोड करणार आहोत. पुढे जर म्हटलं तर परीक्षा शुल्काविषयी इथं माहिती दिलेली आहे मित्रांनो. खुला प्रवर्गासाठी 1000 रुपये, मागासवर्गीयांसाठी 900 रुपये इथं फीस ठेवलेली आहे. त्यानंतर पुढे जर म्हटलं तर पुढे बघा अजून काही महत्त्वाची माहिती असेल तर ती आपण माहिती जाणून घेणार आहोत. तर पुढे आता जर म्हटलं तर बघा आपल्याला जे डॉक्युमेंट आहे त्याच्याबद्दल इथं माहिती दिलेली आहे. तर फॉर्म भरताना ती माहिती आपण जाणून घेणारच आहोत. त्यानंतर आरक्षणाची जी टक्केवारी त्याच्याबद्दल इथं माहिती दिलेली आहे. आणि त्यानंतर पुढे टाकले आता पदानुसार कुठं किती जागा आहे याच्याबद्दल इथं माहिती आपल्याला पुढे बघण्यासाठी भेटून जाईल. तर अशा प्रकारची ही संपूर्ण जाहिरात आलेली मित्रांनो. टेलिग्रामच्या नव्हती ही जाहिरात तुम्हाला बघण्यासाठी भेटून जाईल. तर बघा आता पुढे जर म्हटलं तर आपल्याला प्रत्येक पदानुसार, ठीक आहे, प्रत्येक पदानुसार कॅटेगरीनुसार कुठं किती जागा आहे याच्याबद्दल इथं माहिती दिलेली आहे. ठीक आहे, प्रत्येक पदाचे ही वेगवेगळे पद आहेत आणि त्याच्यामध्ये कॅटेगरीनुसार कुठे किती जागा आहे ही माहिती तुम्हाला लास्टला इथं बघण्यासाठी भेटलेली आहे, जी की तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता. हे PDF आपल्याला टेलिग्राम चॅनलवरती भेटून जाईल. तिथून तुम्ही डाउनलोड करून प्रत्येक पदानुसार आपल्याला कुठं किती जागा आहेत ती आपण जाणून घेऊ शकता. ठीक आहे, तर अशा प्रकारची ही नवीन पदभरती आलेली आहे मित्रांनो. या पदभरतीविषयी संपूर्ण डिटेलमध्ये माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमाने देऊन घेतलेली आहे. लवकरच ऑनलाईन अर्ज कसा भरायचा, या पदांचा अभ्यासक्रम यावरती देखील लवकरच आपल्या चॅनलवरती व्हिडिओ येणार आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला देखील सबस्क्राईब करा, जी बेल तिथे लाईक क्लिक करा, जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ अपलोड करतो ते व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच भेटून जाईल. तर चला भेटूया आता पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.